शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये जर कधी व्यवस्थितपणे वाढ होत नसेल तर आपल्या उत्पादनामध्ये 100% घट आपल्याला बघायला मिळेल. तर नेमकी कांदा पिकाची वाढ कशा पद्धतीने झाली पाहिजे जेणेकरून आपल्या गोंड्यांची संख्या देखील चांगली राहील व गोंड्याचा आकार देखील चांगला राहील. चला तर मग जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही बघता ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात. यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचे, जेणेकरून काय होईल, जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मात्र नक्कीच पोहोचेल. त्यातूनच आपल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होत आला आहे आणि तुमचा देखील नक्कीच होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस जर कधी आपण डिसेंबरची किंवा जानेवारीची लागवड असतात, म्हणजे बरेच शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये तुझा लागवड केलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांनी आपले कांदा बीज जे काही प्रोग्राम घेतला असेल, तुम्ही कोणत्याही कंपनीचा असेल किंवा लोकलचा असेल, तर त्याची व्यवस्थितपणे वाढ होत नाहीये. तर वाढ होण्यासाठी नेमकी आपण कोणत्या खताचा वापर केला पाहिजे, कोणत्या टॉनिकचा वापर केला पाहिजे, ते आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगतो. जर कधी शेतकरी मित्रांनो, आपण जर कधी ड्रिपने आपल्याला खत सोडायचे, ते म्हणजे 1448. शेतकरी मित्रांनो, थोडंसं महागडं जात असतात, पण मग 1261 पेक्षा आपल्याला 1448ची रिपोर्ट खूप चांगले येतात. आणि त्यासोबतच आपण काही दिवसानंतर आपल्याला द्यायचं आहे बायोव्हिटा किंवा इसाबियन. शेतकरी मित्रांनो, या दोन टॉनिक मधून कोणतेही टॉनिक तुम्ही अल्टून देखील सोडू शकता. आणि जर आपण भेसळ डोस जरी दुसरा सेकंड डोस टाकलेला नसेल तर या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तर तोच भेसळ डोस आपल्याला परत टाकायचा आहे, म्हणजे सेकंड डोसमध्ये. 100% शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाचं ग्रोथ ही 100% होणार. फक्त ज्या भेसळ डोसमध्ये टाकशाल त्या भेसळ डोसमध्ये आपल्याला कमीत कमी एकरी 10 किलो तरी आपल्याला युरिया वापर करायचा आहे. कारण की युरियाने जे आहे तर चांगल्या प्रकारे आपल्याला ग्रीनरी वगैरे पण चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. शक्यतो युरिया ह्या कमीच पाहिजे, जास्त प्रमाणात आपल्याला युरिया घ्यायचा नाहीये. कोणी शेतकरी आपल्याला 1 बॅग म्हणाल, पण 1 बॅग आपल्याला वापर करायचा नाही. आपल्याला कमीत कमी 5 ते 10 किलो युरिया एवढाच वापर करायचा आहे. आणि त्यासोबतच आपल्याला खताचं मध्ये आपल्याला 9-24 बॅग वापर करायची. मायक्रो न्यूटन जर कधी पिवळापणा असेल किंवा येऊ नये म्हणून आपल्याला मायक्रो न्यूटनचा देखील कालाकिटचा वापर करू शकतो आपण, किंवा सिंगल सुपर फॉस्फेट हे देखील आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. शेतकरी मित्रांनो, हा जर कधी आपण हा डोस आपल्या पिकाला दिला आणि किंवा आपण ड्रिपनं खालून हे खतं दिले तर 100% आपल्या पिकामध्ये जबरदस्त फुटवा आणि आपल्या जबरदस्त पद्धतीने आपल्या पिकाची वाढ. शेतकरी मित्रांनो, जेवढे तुमच्या पिकाची वाढ होणार तेवढाच तुमच्या गोंड्यांची संख्या 100% मोठी असणार. जर कधी आपल्या कमी हाईटमध्ये जर गोंडे बाहेर निघू लागले असत तर शेतकरी मित्रांनो, आपल्या त्या गोंड्यांना खूप कमी बियाणं भरणार आणि गोंड्याचा आकार सुद्धा खूप छोटा असणार. त्यामुळं जास्तीत जास्त थोडाफार खर्च झाला तर होऊ द्या, पण मग 100% आपल्याला चांगलं उत्पादन नक्कीच मिळेल. बाकी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यापर्यंत 100% पाठवा, जेणेकरून त्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो. बाकी शेतकरी मित्रांनो, चला तर मग भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा.